नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय गवार तीळ भाजी। ही भाजी विशेषतः थंडीमध्ये खा, कारण आपण तीळ घालून करणार आहोत, तर अतिशय सुंदर लागते। आणि कोणाला नसेल आवडत तर तुम्ही तीळ घालून सुद्धा अशा पद्धतीने करू शकता। तर मी इथे गवार घेतली आणि त्याला थोडंसं जुळवून घेते सुरुवातीला, आणि मग छुरीच्या मदतीने बारीक बारीक चिरून घेते। तर तुम्हाला ज्या आकारामध्ये गवार आवडते, जशी मोठी आवडते काहींना, तर काहींना जरा बारीक चिरलेली आवडते, तर काहींना मध्यम आकाराची सुद्धा आवडते। तर तुम्हाला जशा पद्धतीने चिरून आवडते त्या आकारामध्ये तुम्ही हिरा चिरू शकता। तर मी इथे गवार चिरून घेते आणि आपल्याला सुरुवातीला उकडवून घ्यायचे गवार। आणि काय होतं, भाजी बनायला ना जास्त वेळ लागत नाही, पटकन होते भाजी। आणि जर तुम्ही घाईत असाल सकाळी, तर तुम्ही हे रात्री सुद्धा करून ठेवू शकता। पाणी गरम करत ठेवायचं, त्याच्यामध्ये चिरलेली सगळी गवार घालायची आणि 5 मिनिटं, पाणी खूप उकळलेलं असेल तर 5 मिनिटं बस होतात। 5 ते 10 मिनिटं आपल्याला गवार जी आहे ती पाण्यामधून उकडवून घ्यायची आहे। ही प्रोसेस तुम्ही रात्री करून ठेवलात आणि सकाळी अशा पद्धतीने भाजी केला तरी सुद्धा चालेल, कारण का गवार उकडवून केली ना तर पटकन भाजी होते, आपल्याला शिजायला गवारची वेट करावा लागत नाही। तर गवार उकडते तोपर्यंत मसाला तयार करून घेऊयात। कढईमध्ये मी 2 चमचे सफेद तीळ घातलेत, त्याच्यामध्ये 1 चमचा धणे घालते। तर धणे आणि तीळ दोन्ही एकत्र भाजून घ्यायचे, तुम्ही वेगवेगळं सुद्धा भाजून घेऊ शकता। तर इथे मी दोन्ही एकत्र भाजून घेते। हे थंड भाजून झाल्यावर थंड करून घ्यायचं। तोपर्यंत आपली इथे गवार सुद्धा छान उकळी आलेली आहे। गवारला बघा, पाणी सुद्धा थोडंसं आटलं गेलं आणि गवार सुद्धा व्यवस्थित शिजली गेली आहे। तर मी गॅस बंद करून गवार जी आहे ती पाण्यातून काढून घेते। गवार सुद्धा आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आपण जे तीळ आणि धणे भाजून घेतलेले आहेत ते थोडा वेळ थंड होऊ द्यायचे आणि मगच मिक्सरमध्ये घालायचे, म्हणजे काय होतं, एकदम मस्त अशी पावडर बनते। जो ते गरम असतील तर थोडीशी ओलसर पावडर होते, चिकट होते, त्याच्यामुळे थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। आता फायनल भाजी करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घाला। फोडणीसाठी कढीपत्त्याची पानं घालायची, थोडंसं जिरं घालायचं आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या। आणि काय होतं, छान फ्लेवर येतो भाजीला। लसूण जरा जास्त घातली ना की अगदी भाजी सुद्धा छान लागते। तर इथे मी लसूण घातल्याने फोडणी थोडीशी परतून घेते। फोडणी परतून झाल्यावर त्याच्यामध्ये 1 कांदा घालायचा आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे। बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला याला तेलावरती मिक्स करून घ्यायचे। कांदा परतून झाल्यावर आपण जे वाटून ठेवलेलं धणे आणि तीळ आहेत ते भाजून घेऊन आपण वाटलेली पावडर जी आहे ती ह्यात ॲड करायची आणि चांगलं मिक्स करायचं। गॅसचा फ्लेम थोडा स्लो करायचा, नाहीतर मग जी पावडर आपण घातली आहे ती जळण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस थोडासा स्लो करायचा आणि हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायचं। त्याच्यामध्ये चमचाभर लाल तिखट घालते, थोडीशी हळद घालते आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर आपला जो गवारीच्या भाजीसाठीचा मसाला जो आहे तो इथे रेडी झालेला आहे। जर थोडं जास्त ड्राय वाटत असेल तर तुम्ही थोडं तेल सुद्धा ॲड करू शकता। तर आता हे सगळं मिक्स झाल्यावरती इथे मी जी उकडवून घेतलेली गवार आहे ती ह्यात घालते आणि गवार घातल्यावरती हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि 1 मिनिटभर म्हणा छान तेलावरती हे परतून घ्यायचं, जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर गवारीला खूप छान येईल आणि गवार सुद्धा मसाल्यामध्ये एकदम मस्त परतली जाईल। तर इथे मी आता व्यवस्थित सगळं आधी मिक्स करून घेते आणि मग वरतून आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे। आता मी इथे वरतून अजून थोडेसे पांढरे तीळ सुद्धा घालते, म्हणजे ना दिसायला ते सुद्धा खूप सुंदर दिसतं। कोथिंबीर घालते, चवीनुसार मीठ घालायचं। आता आपले सगळे इन्ग्रेडियंट्स तर घालून झालेले आहेत, तर भाजीला 1 मिनिटभर छान परतायचं। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता इथे तीळ गवार भाजी जी आहे ती बनून तयार झालेली आहे। बघा, दिसायला सुद्धा अप्रतिम लागते। तुम्ही वरण भातासोबत किंवा चपाती सोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता। सगळे जिन्नस घालून आहे ना चांगली तिला एकदा परतून घ्यायची, म्हणजे सगळे फ्लेवर बॅलन्स्ड होतात आणि ही भाजी खूप टेस्टी लागते। हिवाळ्यामध्ये तर ही भाजी तुम्ही नक्की करून खा। तीळ हे आपल्या हिवाळ्यामध्ये आपल्याला खायचे असतात, सो ही भाजी तुम्ही करून खाल ना तर अप्रतिम टेस्ट, कुठल्याही भाकरीसोबत तर ही कमाल लागते। तर ही भाजी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तांदळाच्या भाकरीसोबत खाते, कमाल लागणार आहे ही भाजी। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। निरोगी खा आणि निरोगी राहा।